350 वर्षापूर्वी महाराष्ट्रात अनेक संत अवताराला आले. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात देवदैठणा गावी निंबाराज, बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात पुंडी व्हायरा गावी एका मुसलमान कुटुंबामध्ये एका महापुरुषाचा अवतार झाला, श्री संत शेख मोहम्मद. बाप खानदानी खाटकाचा धंदा करत होते, खाटेकच होते. शेळीता लुसलुसीत बकरांनी सुरी दिली, मोहम्मद याची कुर्बानी करून घेऊन या. 10-11 वर्षाच्या मुलाने शेतामध्ये गेली, झोडपाला बकरा बांधला आणि बकरीच्या समोर सुरी घासायला लागले. मुक्या प्राण्याला वाचा नाही पण संवेदना आहेत. आपण शेतकरी रोज बैलाचा मालक बैलाचा खांदा चोळतो रोज. एक सांगू, जो शेतकरी प्रामाणिकपणाने आपल्या बैलाचा खांदा चोळतो ना, तो शेतकरी रात्री अपरात्री कुठूनही भजनावून येऊ द्या, त्याच्या चालण्याची चाहूल लागल्याबरोबर दावणीचा बैल उठतो, मालकाला नमस्कार करतो. बायको नाही लवकर उठत, ती म्हणते रोजची कटकटी यायची, ती नाही म्हणजे जे अजून बायकोला कळालं नाही ते बैलाला कळालं. अहो तुमच्या घरचा कुत्रा घ्या, ज्याला चतकुर भाकर टाकता तुम्ही, किती रात्री अपरात्री कोणताही वेश बदलून या, कुत्रा वासाने ओळखतो माझा मालक आहे, तो चाल करत नाही. एक वाक्य बोलू, अरे कुत्रा जर भाकरीशी एवढा प्रामाणिक आहे, मग जी आई पोट फाडून 9 महिन्याने आपल्या बाळाला जन्म देते, ते बाळ मोठं झाल्यानंतर आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठवतं, यांच्यापेक्षा कुत्री सांभाळलेली काय वाईट आहे. विठाला मृदो सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. ती सुरी घासताना ते बकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं, त्याचं ओरडलं. ते शेख मोहम्मद महाराजांच्या काळजाला लागलं. शेख मोहम्मद महाराजांनी विचार केला, कापल्यानंतर काय होतं बघावं म्हणून घासलेली सुरी करंगळीवर ठेवली. दाबल्याबरोबर स्वतःची करंगळीचा तुकडाच पडला, रक्त खाली सांडलं, आग जिव्हारी लागली. मनात विचार केला, एवढीशी करंगळी मी माझ्या हाताने कापून घेतली तर मला एवढ्या वेदना होतात, ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्याला किती वेदना होत असतील. अरे हे मुसलमानाला कळालं, मग आपल्या जातीला कधी कळायचं. भूतदया गाई पशुचे पाल तान्हेल्या जीवन वना माझी. स्त्री फेकून दिली, बकरा सोडून दिला. बाबा आजपासून तुमच्या पायाची शपथ, कोणत्याच प्राण्याची हिंसा करणार नाही. बकरा सोडून दिला. रागवलेल्या बापांनी कमरेत लाच घातली, तोंड दाखवू नको, आजपासून तुझा माझा संबंध नाही. म्हणून त्यांनी बीड जिल्हा सोडला आणि नगर जिल्ह्याला श्रीगोंद्याला आले. आजही पंढरपूर रस्त्यावरती मस्जिद जाऊन बघा, तिथं थांबले. हिंदू पंडितांना विनंती करू लागले, मला हिंदू धर्मात घ्या. कट्टर आणि सनातनी लोकांचा काळ होता महाराष्ट्र, कोणी त्यांना हिंदू धर्मात घेतलं नाही. कार्तिकी वारी जवळ आली. चांगा बोधले नावाचे साधू आपल्या दिंडी बरोबर भजन करत 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 पंढरपूरला निघाले. वेळ सकाळची आहे आणि पहाडच्या काकड्याचा अभंग त्यांच्या मुखातून बाहेर पडला. तो शेख मोहम्मद महाराजांनी ऐकला. अरे पहाडचं गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज पहाडचं काकड्याचं भजन गायचे. त्या काळातला संगीतातला सम्राट बादशाह बालगंधर्व स्वामी महाराजांचं भजन ऐकायला येत होता. त्याचं कारण आहे भीमसिंग महाराजांचं वाक्य ऐका. ते म्हणायचे, बो ज्याच्या हृदयाला देवानी स्पर्श केलेला आहे त्याच्या वाणीला आणि शब्दाला परिपक्वता येते. विठाला मला ती तुकाराम महाराजांचे अक्षर आहेत. अरे ज्या तुकाराम महाराजांच्या अक्षराने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतःकरण वेधून घेतलं, ज्या तुकाराम महाराजांच्या अभंगाने रामेश्वर भट्टांच्या अंतःकरणाचा अभिमान नाहीसा केला, ज्या तुकाराम महाराजांच्या अभंगाने दगडाला तारलं, दगडाला अरे दगड बुडवण्याचं काम करतात, पण जळी दगडा सहित वया तारी आल्या जैशाला या. आणि ते अभंग शेख मोहम्मद महाराजांच्या कानावर पडले, पळतच आले. मलाही माळ घाला, मलाही वारकरी व्हायचंय, तुमच्याबरोबर पांडुरंगाच्या दर्शन करता यायचंय. संकोच न करताना चांगा बोधलेनी गळ्यातली माळ काढली, त्यांच्या गळ्यात घातली, गळ्यात टाळ दिला आणि श्रीगोंद्यात ते पंढरपूर भजन करत निघाले. चंद्रभागेचं स्नान झालं, पांडुरंगाच्या दर्शना करता आले. वेदले ओ मन तयाचे पाहिलिया वेदलावी. पांडुरंगाचं ते सुंदर रूप पाहिलं आणि डोळ्यातून त्यांच्या अश्रू बाहेर आले. पांडुरंगा मी मुसलमान आहे, फार वेळ मला या मरावळामध्ये थांबण्याची परवानगी नाही, पण माझ्याकरता तू श्रीगोंद्याला आला पाहिजे. स्वप्न संकेत झाला, तुम्ही पुढे चला, तुमच्याकरता आम्ही येतो. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला पंढरी
पांडुरंग श्रीगोंद्याच्या मस्जिद मध्ये येऊन श्री संत शेख महमद महाराजांना आपल्या विटेवरचं रूप दाखवून कृतार्थ केलं. ही वारकरी संप्रदायाच्या भजनाची ताकद आहे. उंचनीच काही नेने भगवंत, काही नेने भगवंत, उंचनीच काही नेने भगवंत, काही नेने भगवंत, इष्टे भाव भक्ती देखोनिया, भाव भक्ती देखोनिया, इष्टे भाव भक्ती देखोनिया. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही कलशापर्यंत पोहोचलात, अनूर गेनो या थोकडा का कसे तुका म्हणे मी दिसत होत नाहीसा, मी जसा दिसतो ना तसा नाही. पुसणे ते पुसा पांडुरंगा. मग ही जी अवस्था प्राप्त झाली कोणामुळे झाली, कोण मार्गदर्शक मिळालं, त्याचा अभिप्राय महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. येणे माझी चालली पाऊले, येणे पंते माझी चालली पाऊले, येणे पंथे माझे चालेले पाऊले, दर्शन झाले संतापायी. तुका म्हणे तुम्ही चालायची वाटे, ज्या वाटेने निवृत्तीनाथ गेले, ज्या वाटेने ज्ञानोबराय गेले, ज्या वाटेने तुकोबराय गेले, ज्या वाटेने नाथ महाराज गेले, ज्या वाटेने नळोबराय गेले, ज्या वाटेने गाडगे बाबा गेले, ज्या वाटेने गव्हाणे बाबा गेले, ती वाटे स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. देवाच्या नामस्मरण इतका सकळा शेत्या अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे. फायदा झाला, दर्शन झाले संतापायी. दर्शन झालं म्हणतात. पाहणं वेगळं आणि दर्शन वेगळं. पाहण्याने शक्तिपात होत नाही, आणि जोपर्यंत शक्तिपात होत नाही तोपर्यंत परिणाम होत नाही. दृश्यते अनेनैती दर्शन, हा दर्शनाने शक्तिपात होतो, आणि शक्तिपाताने मानवी जीवनामध्ये बदल होतो. 4 प्रकारचं दर्शन आहे. शब्ददर्शन, दृष्टीदर्शन,
स्पर्श दर्शन आणि संकल्प दर्शन. विठाला विठाला त्याला शब्द कृपा म्हणतात, दृष्टिकृपा म्हणतात, स्पर्श कृपा म्हणतात आणि संकल्प कृपा म्हणतात. एक प्रसंग आठवला. परमपूज्य गुरुवारी भीमसिंग महाराज सांगायचे, जोग महाराजने सप्ताहातच सांगितलेला आहे तो. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात चापडगाव आणि सायखेडा गाव जवळ जवळ आहेत, फार जवळ आहेत. एकदा श्री संत भगवान बाबा गडकर म्हणतात, फिरता 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 तिथं आले. म्हाळसाकांत पाटलाचा एक मोठा वाडा आहे, वारकरी संप्रदायातली व्यक्ती. जेवणाची वगैरे व्यवस्था तिथे केली. पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यात बाबा तिथं आल्यामुळे परिसरातला सगळा समाज, भाविक वर्ग त्यांच्या दर्शनाकरता आला. दर्शन वगैरे झालं, जेवणही झालं. आता टांग्यामध्ये बसणार तर म्हाळसाकांताच्या पत्नीला दर्शन घेण्याची इच्छा झाली. ती पुढे गेली. 10 वर्षाचं बाळ होतं महाराजांना, पण ते बोलतच नव्हतं. त्याचं नाव मुकुंद होतं, पण लोक त्याला मुकाच म्हणायचे. ते बोलत नव्हतं. ती बाई जवळ गेली, चरणावर दर्शन घेतलं. त्याने, बाबा 10 वर्षाचं बाळ आहे माझं मुकुंदा, म्हातारपणात झालंय, पण मुकय, काय करावं? माझी इच्छा आहे थोड्या दिवस तुमच्या संगतीत त्याला घेऊन जा. एक सांगू, संतांच्या संगतीमध्ये जर मनुष्य आला ना, तो कसाही असू द्या महाराज, त्याचं परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. फक्त साधूच्या सांगण्यात आला पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात, संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरु चरण उपाशिता वैराग्यशी. अरे वाल्ह्या कोळ्यासारखा दरोडेखोर नारदांच्या संगतीमध्ये आला तर जगातलं पहिलं महाकाव्य त्यांनी लिहिलं. जगातलं, त्याचं नाव रामायण आहे. एका दरोडेखोराने रामायण लिहावं, ही नारदांच्या सारख्या महापुरुषाच्या संगतीची ताकद. विठाला ठाला जोग महाराज संस्थेमध्ये मारुतीबा ठोंबरे तमासगीर होते महाराज. पण जोग महाराजांच्या सान्निध्यात आले तर तमाशाच्या फडाला आग लावली. एवढे मोठे साधू झाले मारुती महाराज ठोंबरे जुन्नरकर. तुम्ही भूतपूर्व कसे असा, पण वर्तमान काळात साधूच्या संगतीत या. आयुष्याचं सोनं होतं महाराज, आयुष्याचं. ज्याला आपल्या आयुष्याचं सोनं करायचंय त्यांनी फक्त साधूंच्या संगतीत या, बस त्याचं काम झालं. म्हणून त्या आईने सांगितलं, माझ्या 10 वर्षाच्या या बाळाला घेऊन जा. कुठे? आईच्या आड लपलेलं बाळ असं पुढे उभं केलं. मला साधू पाहत असताना आणि बोलत असताना विशेषतः 2 भोव्यांच्या मध्ये आज्ञाचक्र आहे बघा. इथे आपण गंध लावतो ना, मुस्लिम बांधव गळ्याला गंध लावतात का? ते विशुद्ध चक्राची पूजा करतात. आणि समग्र हिंदू कपाळाला गंध लावतात का? ते आज्ञा म्हणजे ज्ञानचक्राची पूजा करतात. 2 भोव्यांच्या मध्ये बाबाने त्याला असं समोर पाहिलं, वेदक आणि भेदक नजरेने पाहिलं, त्याचं असं डोकं कुरवाळलं. हे मुकुंदा, सगळे तुला मुका म्हणतात, पण मला तुझ्या चेहऱ्याकडे पाहून कळते तू मुका नाही. मग 10 वर्ष झाली जन्माला आल्यानंतर तो बोलला नाही. न बोलण्याचं कारण काय रे बाळ? माय बोल, आता गप्प राहू नको. बोल म्हटल्यानंतर 10 वर्षाचा मुका मुलगा तोंड उघडलं, काय बोलला का बाबा? 10 वर्षात मला बोलण्याची इतकी व्यक्तीच योग्य तिची मिळाली नाही म्हणून बोललो नाही. आज तुम्ही भेटलात म्हणून बोलतो. ही शब्दातली ताकद आहे. आली मुखावाटे अमृत वचने, उत्तीर्णतायने नोहे जन्म. म्हणून बोल, शब्द कृपा करण्याकरता योग्यता लागते. दृष्टिकृपा, कृपा कटाक्षणे हळेले. पैठण जवळ आहे ना, 70 किलोमीटरवर आहे. अरे गावबा अक्षर शत्रू असलेला मुलगा फक्त नाथांच्या जवळ आला. दृष्टिकृपेने उत्तरकांडाच्या पुढचं रामायण गावोबाने लिहिलं. ही दृष्टीतली ताकद आहे. स्पर्श कृपा, कृपया केली संत जनी, माझी आळा चारिली वाणी, प्रीती हे लाविली चरणी, तुका चरण लोळे कसे,
स्पर्श कृपा. स्वामी विवेकानंदांच्या मस्तकावर रामकृष्ण परमहंसांनी स्पर्श केला. हृदयामध्ये कालीमातेचा साक्षात्कार झाला. नळोबरांच्या मस्तकावर तुकोबरांनी हात ठेवला मस्तकी. प्रसाद देऊन केले सुखी. मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा आणि त्याची राजधानी अंबाजोगाई होती. अंबाजोगाई आणि तिथं जैत्रपाळ नावाचा राजा राहत होता. जैत्रपाळ जरा आडदांड होता. नाहीतरी मराठवाड्याची माणसं आडदांडच आणि त्याच्यात पुन्हा राजा. अरे बापरे. अंबाजोगाईमध्ये दासोपंत राहत होते. नाथ महाराज कितीतरी वेळेला अंबाजोगाईला आले. तिथला जैत्रपाळ राजा साधूंची परीक्षा घ्यायचा. साधूंची. कोणी साधू अंबाजोगाई शहरात आला का तो म्हणायचा, ए रिकमे मे पाव ब्रह्म बताव नाही तर लोटिका. घोड्यावर चढण्याकरता पाया अडकावण्याकरता जी कडी असते त्याला रिकमी म्हणतात. आणि घोडा आकळण्याकरता दाढेमध्ये काटेरी वस्तू असतात त्याला लगाम म्हणतात. मी रिकमीवर पाय ठेवण्या क्षणी मला ब्रह्म समाधी लागली पाहिजे, न तर टिकाव खोरं घ्यायचं आणि तळ खोदायचं. अंबाजोगाईला या. एवढं मोठं तळ आहे महाराज. ते रोजगार हमीतून झालेलं नाही, साधूंनीच खोदलेलं आहे. विटाला भाग्याचा उदय झाला आणि मुकुंदराज स्वामी नावाचे सत्पुरुष काशीवरून अंबाजोगाईला आले. सूर्यप्रकाशापेक्षा दैदिप्यमान तेज होतं. आपण सोलापूर रस्त्यावर पंढरपूरला झालो का मांदळी आहे का नाही. आत्माराम गिरीजी महाराज काय चैतन्य महाराज चेहऱ्यावर. याला अवलिया साधू म्हणतात. ज्यांचा चेहरा पाहिल्यानंतर सूर्यप्रकाशाचं तेज ज्यांच्या चेहऱ्यावर फेकं पडावं असलं तेज महाराज ते. तसे मुकुंदराज होते. मुकुंदराजांना पाहिला आणि जैत्रपाळ राजाने तोच प्रश्न विचारला, मुकुंदरा रिकमे मे पाव ब्रह्म बताव नाही तो लोटिका. ते मुकुंदराज होते. ठेव घोड्याच्या रिकमीत पाय. जैत्रपाळ राजाने उजवा पाय उचलला घोड्याच्या रिकमीत ठेवला आणि मुकुंदराजाने आपला उजवा हात उचलला आणि जैत्रपाळ राजाच्या मस्तकावर ठेवता क्षणी 6 महिन्याची समाधी लागली. 6 महिने राजा घोडा आणि मुकुंदराज तिथंच होते. 6 महिन्याने मुकुंदराजाच्या लक्षात आलं एवढा काळ लुटून गेला. डोक्यावरचा हात काढला. मुकुंदराज हात काढल्याबरोबर जैत्रपाळ राजा बोधातून वृत्तीवर आला. घोडा मेला. तोच रेडा झाला. तो ज्ञानोबरायांनी बोलावला. मला एवढं सांगायचं काय, माझं सांगण्याचं येतो काय, स्पर्शातली ताकद आहे मला. स्पर्शात जादू आहे. दोंडा महाराज एक वाक्य सांगतो, अति संसारासक्त माणसं ज्या जागेवर बसतात ना बुवा, दोंडा महाराज म्हणायचे ती जागा 12 हात खोला पवित्र होते. म्हणून शहाण्या ब्रह्मचर्याने कोणत्याही गृहस्थी माणसाच्या घरात 1 दिवसापेक्षा जास्त राहायचं नाही, ना तर बुद्धीवरच परिणाम होतो. विठाला आताचे ब्रह्मचारी तर गृहस्थ लोकांचं घरच धरून बसतात. मला काय मूर्ख आहेत महाराज. साधू रमता भाला. साधूने फिरत राहावं. एका ठिकाणी साधू थांबू नये. जसं पाणी कोडून ठेवल्यानंतर त्याच्या जंतू तयार होतात, तसा साधू एका ठिकाणी राहिला तर बुद्धीवर आणि वृत्तीवर परिणाम होतो. म्हणून सारखं फिरलं पाहिजे. मी कशा करता सांगितलं, स्पर्श कृपा आणि शेवटची संकल्प कृपा आहे. आंधळ्या पांगळ्याचा शक्ती मोठा इतिहास आहे. ज्ञानोबरायाने हैबतबाबांचा तर सांगत नाही. ज्ञानोबरायांनी अमृतानुभवानी दृष्टांत दिला आहे. क्रौंच नावाचा पक्षी, त्याला आपल्या मराठवाड्यामध्ये इकडे करकोचा म्हणतात. करकोचा त्याचं आवडतं खाद्य करडई. करकोच्याची मादी समुद्राच्या तीरावर आपल्या पिलाला जन्माला घालते.
आणि त्या पिलाच्या आई आपल्याकडे करडे खाण्याकरता येते. 6-6, 8-8 महिने, 12-12 महिने पिलाची भेटच होत नाही. मग जन्माला घातलेल्या पिलाला तहानाने भूक लागत नसेल का? लागते महाराज. मग आईची भेट होत नाही तर ते पिलू वाढतं कसं? ज्ञानोबा आहे म्हणता, क्रौंच पक्षाच्या मादीच्या घशाच्या स्वरामध्ये एक विशेष जादू आहे. त्या पिलाला भूक लागली का ते पिलू आपली आई ज्या दिशेला गेली त्या दिशेकडे पाहतं, आ करून तोंड फाकतं, आईची वाट बघतं. 1000 किलोमीटरवर आईला गेलेला आईला कळतं माझ्या बाळाला भूक लागली. ती आई आपलं पिलू ज्या दिशेला ठेवलं त्या दिशेकडे पाहते, पिलाची आठवण करते आणि एकदाच प्रेमाने ओरडते. 1000 किलोमीटरवर आईने ओरडावं आणि पिलाची भूक इकडे भागावी. तुमच्या विज्ञानामध्ये काय उत्तर याला? उत्तर नाही महाराज, ही संकल्प कृपा आहे. आपल्या आईजवळ जर अशी शक्ती असती तर ढाबे टाकायची गरजच पडली नसती. विठाला ठाला. हे सगळा दर्शनाचाच प्रकार आहे. महाराज सांगतात दर्शन झाले संतापायी. पण दर्शनाचा फायदा तिसरं चरण. हे त्रासीले दारिद्र्य झाला उदार. हे त्रासीले दारिद्र्य दोष झाला खंड. त्रासीले दारिद्र्य दोष झाला खंड. त्याच काळे पिंड पुनीत झाला. त्याच काळे पिंड पुनीत झाला. त्याच काळे डोळे पुनीत झाला. येणे पंथे माझी कालिनी पाहुणे. येणे पंथे माझी कालिनी पाहुणे. संत दर्शनाचा परिणाम सांगतात. त्रासले दारिद्र्य, दारिद्र्याचा नाश झाला. हे बघा, संसारातलं दारिद्र्य वेगळं आणि परमार्थातलं दारिद्र्य वेगळं. संसारामध्ये धन नसणं, मालमत्ता नसणं, जमीन नसणं, सत्ता नसणं, लोक त्याला दारिद्र्य म्हणतात. हे दारिद्र्य परमार्थात चालत नाही. परमार्थातलं दारिद्र्य कोणतं माहिती? वृत्तीचा अतृप्तपणा असणं, हे परमार्थातलं दारिद्र्य आहे. अरे किती जरी मिळालं, 50,000चं जरी पाकिट झालं तरी भिकत मागतो. याला भिकारी नाही म्हणतो, काय म्हणावं? विठाला ठाला. प्राप्येन संतुष्टता, जे मिळालंय त्याच्यात समाधान मानणं, ही परमार्थातली श्रीमंती. कोवा दरिद्री, कोण दरिद्री? सभवती दरिद्री यश तृष्णा विशाला. किती जरी मिळालं आणि ज्याला दिलं तर ज्याचं समाधानच होत नाही, तो परमार्थातला भिकारी आहे. आणि अत्यंत अल्प दिल्यानंतर देखील जो समाधानी, तो परमार्थातला श्रीमंत आहे महाराज. आता हे आपण पंढरपूरला तर वारीहून जाऊन आलो, किंवा आता ज्ञानोबा परतीच्या वारीला आलीच. आता आज पुण्यातच होते हडपसरला, उद्या ज्ञानोबा येतीलच. मग ती घाटावर भिकारी असतात. भिकारी देवोजी माई बाप. येणारे जाणारे लोक त्यांच्या थाळीमध्ये काही ना काही टाकतातच. रिकाम्या हाताने कधी लोक जात नाही. पण भिकारी असे हुशार असतात. ताटलीत नाणं पडलं का पडलं, उचलतात का लगेच बाटवा, उचललं का बाटवा, उचललं का बाटवा. ती थाळी रिकामीच राहते. त्याच्यात चूर म्हणून शेंगदाणं राहतात. आता फोटानं आलाय, आता बाकी काही नाही राहत. मग त्या भिकाऱ्याला विचारा ना, काय अरे एवढी मोठी ज्ञानोबरांची वारी झाली, इंद्रायणी त्या घाटावरून लाखो लोक भाविक इथून गेले, तुमच्या थाळीत कोणी काही टाकलं नाही का? तर म्हणता हो, थाळी भरून गेली होती, भरभरून लोकांनी दिलं. मग थाळी रिकामी कशी काय? तो पुढचं उत्तर भारी देत. तो म्हणतो का रे, थाळी रिकामी पाहिल्यानंतर पुन्हा कोण टाकील, याला खानदानी भिकारी म्हणायचं.
किती जरी दिलं तरी ज्याची तृप्ती होत नाही तो खरा भिकारी आहे. अत्यंत अल्प दिल्यानंतर तो समाधानी आहे, तो श्रीमंत. एक वाक्य सांगतो बरं. हे बघा, समाधान पैशाने विकत घेता येत नाही. पुन्हा ऐका, समाधान पैशाने विकत घेता येत नाही, फक्त वस्तू विकत घेता येतात. ते SP कॉलेजला एक इंग्रजी वाक्य आहे, आय वॉज ओर हॅप्पी थाउज बीन आय वॉज अ पुअर मन, असं इंग्रजी वाक्य आहे. या वाक्याचा अर्थ काय? विवेकानंद सांगतात, एखाद्या वेळेला सुईच्या छिद्रातून अलीकडचा उंट पलीकडे जाईल, पण श्रीमंत आणि समाधान एका ठिकाणी नांदतच नाही राजा, नांदतच नाही. आता आम्ही नाशिकला जरा जास्त जातो आहे का नाही, जरा खळे मोठाले आहेत म्हणून जातो आहे का नाही आपण. द्राक्षाचा भाग येतो, कोटी, 2 कोटी, 6 कोटी, 11 कोटी, 22 कोटीचा बंगला एकाचा, निफाडला 22. पाहतच राहावा, काय आर्किटेक्ट असेल महाराज, इतका सुंदर बंगला. बंगल्याला नावं खूप सुंदर दिलेलं होतं, समाधान. पण बंगल्यात गेल्यावर कळलं सगळ्या कटकटीचे येतात. बंगल्याचं नाव शांती सदर आणि बायको नुसती 14 जानेवारी. काय करता तिला? समाधानच नाही महाराज. बंडाता त्याचं वाक्य सांगतो, समाधान सोडा हो बहुत दूर की बात आहे. अरे लाख रुपयाची गादी पैसे देऊन विकत आणता येईल, लाख. त्याच्यावरची झोप किती पैशाने विकत आणायची. आम्ही ज्ञानोबरांच्या सोहळ्यात चाललो. आता ज्ञानोबरांचा लोणंदला मशानभूमी जवळच पालखी तळ आहे. 5 माणसं ढाढासा जळत होती तिथं, 5. आणि वारकरी बिनधास वळकुटी टाकून शांत झोपलेले होते, स्वप्न सुद्धा पडलं नाही. आणि 10 कोटीच्या बंगल्यात राहणारा श्रीमंतला रात्रभर झोप येत नाही, त्याला गोळी खावी लागते. मग खरा श्रीमंत कोण आणि खरा भिकारी कोण याचं संशोधन तुम्ही करा. अरे बाजारातून पक्वान्न आणता येईल, पण भूक किती पैशांनी विकत आणायची. श्रीमंत माणसाला चतकुर चपाती जास्त झाली तर ऍसिडिटी होते, आणि वारकरी निहारीला 3-3 भाकरी खातात. नक्की कोण श्रीमंत आहे? साखर कारखान्याचा चेअरमन आहे, डॉक्टर सांगता साखर खाऊ नका. का? सगळ्या तालुक्याची तुम्हीच खाल्ली ना, आता काय खाता? आता गोड खाऊ नका, आंबट खाऊ नका, तिखट खाऊ नका, तोड खाऊ नका. डॉक्टर फक्त चेअरमनला माती खाऊ नका एवढं सांगत नाही, आग लावायची त्याच्या कारखान्याला. अरे साखर कारखान्याचा चेअरमन आहे आणि चहा बिगर साखरेचा प्यावा लागतो, यालाच भिकारी म्हणायचं. विठाला तुकाराम महाराज म्हणतात, असं वृत्तीचं दारिद्र्यच राहिलं नाही महाराज. त्राशिले दारिद्र्य. पुन्हा दोषाचा नाश झाला. कोणता दोष आहे? दोष ऐशा नावे देहाचा आदर. अभिमान नावाचा दोष निवृत्त झाला, त्याचे काळे पिंड पुनीत झाला. अपवित्र असलेला देह दुःखाचे कोठा, रोगाचे भांडार आहे. पण देवाच्या नामचिंतनाने, संतांच्या कृपेने काय फायदा झाला? काय शरीरावर परिणाम झाला? ब्रह्मभूत काया होतशे कीर्तने, भाग्य तरी ऋणी देवायसा. महाराज म्हणतात, आता जन्माला आलेलं सार्थक झालं अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे झाला दुःख म्हणे झाला
माने झाला अवघा व्यापार, आलियरधार फळाशी. व्यापार कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये काही घ्यावं लागतं आणि काही द्यावं लागतं त्याला व्यापार म्हणतात. शेतकरी आडत दुकानामध्ये आपला माल घालतो, बंद करा ते. मुख्यमंत्र्याला म्हणा सकाळी फोन करा, आता वेळ नाही म्हणू, त्याला सांगा विठाला विठाला. शेतकरी आपला मान आडत दुकानामध्ये घालतो आणि घेताना पैसे घेतो. किराणा दुकानामध्ये जातो, पैसे देतो आणि माल घेतो. देणं आणि घेणं याच्यात व्यापार म्हणतात. महाराज म्हणतात जन्माला आलो हा व्यापार आहे, आणि या जन्माला आल्यानंतर जीवनात सार्थक झालं. एकच प्रसंग सांगतो आणि थांबतो. 1936 साली महाराष्ट्रामध्ये श्री संत तुकाराम नावाचा चित्रपट प्रसिद्ध झाला. 36 साली त्याची भूमिका ज्यांनी केली होती तुकोबऱ्यांची, विष्णुपंत पांगनीस, जातिवंत भूमिका साकारली महाराज. काय विशेष आहे? कलाकार होता चित्रपटसृष्टीतला कलाकार, तरी लोक त्यांना कलाकार म्हणत नव्हते, महाराज म्हणायचे. आणि आता वारकरी संप्रदायातली गायक वादक स्वतःला कलाकार म्हणून घेतात. केवढं दुर्दैव आहे. आणि त्या कलाकाराला लोक महाराज म्हणत होते का? चित्रपटाचं शूटिंग चालू असताना त्यांनी तुकोबऱ्यांची वेशभूषा परिधान केली. बाराबंदी, पगडी, माळ, गंध, मुद्रा. मरेपर्यंत ती वेशभूषा काढली नाही, मरेपर्यंत. आता 12-12 वर्ष आळंदीला राहतात आणि गावाकडे येऊन पॅन्टी घालून म्हणतात आणि वाजवतात. काय म्हणावं त्यांना? विठाला ठाला. मामासाहेब दांडेकर एसपीचे प्रिन्सिपल होते. आयुष्यामध्ये कधी पॅन्ट वापरली नाही मामांनी. धोतर, कोट, टोपी, शर्ट घालून मामासाहेब कॉलेजला जात होते. जे दुसरे एसपीचे प्रिन्सिपल झाले, नंतर शिवाजीराव झाले दुसरे. सामान्य वेशभूषा नाही महाराजे, खूप मोठी. विष्णुपंतांचा चित्रपट इतका गाजला, प्रचंड गाजला, इतकं मानधन त्या चित्रपटाला मिळालं. 1 रुपया मानधन त्यांनी घेतलं नाही, 1 रुपया नाही. त्याचं कारण असं होतं, ज्या वेळेला ते दिग्दर्शक वगैरे मंडळी मानधन घेऊन आले, पंत तुम्हाला दुप्पट मानधन देण्याचा आम्ही सगळ्यांनी विचार केला, हे मानधन घ्या. त्यांनी उत्तर दिलं, ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वतःची प्रॉपर्टी समाजाकरता दान करून टाकली. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात पहिले कर्जमुक्त करणारे संत म्हणजे तुकाराम महाराज आहे. ते आपल्या सरकारसारखं नाही, अल्पभूधारक बहुभूधारक, सरसगट कर्जमुक्ती. ही क्रांती तुकाराम महाराजांची. थोरली पत्नी आणि मुलगा अन्न करता मेले, भाताचं शेत मिळालं नाही, हे छत्रपतींना कळालं. जहागिरी आणि नजराणा पाठवून दिला. तुकाराम महाराजांनी पाहिलं नाही, 13 अभंगाचं पत्र लिहून दिलं. राजे येर तुमचे वित्त धनते मद मृत्यके समान. मी माझंच देऊन टाकलं, तुमचं नकोय मला. इच्छा असेल ना, माझ्यावर प्रेम आणि श्रद्धा असेल तर एक करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि पंढरीची वारी करा. कवड्याच्या माळीबरोबर छत्रपतींच्या गळ्यात त्या दिवशी तुळशीची माळ पडली. आणि आषाढी एकादशीची हे मुख्यमंत्री पूजा करतात ना, ही परंपराच पहिली पूजेची छत्रपती शिवाजी महाराजांची. विठाला पहिली महापूजा आषाढी एकादशीची छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. तिथपासूनच शासनाच्या वतीने ती परंपरा चालू झाली. त्यांनी तुकाराम महाराजांनी छत्रपतींचा नजराणा जर पाठीमागे पाठवला, त्यांच्या वेशभूषेतला हा विष्णुपंत आहे, मला नको आहे. पुढे आजारी पडले, मृत्यू जवळ आला. सगळे लोक भेटायला यायची. शेवट 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 प्राण कंठात आला. तुकाराम 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 हा सारखा जप तोंडात चालू होता. त्यांची मित्र कंपनी शेवटच्या क्षणाला भेटायला आली. पंत आयुष्यभर तुम्ही तुकाराम महाराजांचा चित्रपट केला आणि तसे जगण्याचा प्रयत्न केला. तुमच्यासारखा कलाकार पुन्हा होऊ शकत नाही. धन्यवाद. सांगा तुमची एखादी इच्छा जर काही राहिली असेल तर सांगा, ती पूर्ण करतो. त्यांनी सांगितलं, एक इच्छा पूर्ण कराल? अहो प्राण देऊ तुमच्याकरता, सांगा तर खरं. विष्णुपंतांनी सांगितलं, म्हणजे एकच करा, मी मेल्यानंतर 4000 लोक माझ्या मौतीला नाही जमले तरी चालतील. 4 निष्ठावंत वारकरी टाळकरी बोलवा. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये भजनामध्ये माझ्या देहाला अग्नी टाक द्या. तुकाराम महाराजांचे अभंग म्हणत 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 ज्या वेळेला माझा देह चितेमध्ये जळेल ना, मी आनंदाने म्हणेल, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. याला जन्माची सार्थकता म्हणतात. विठाला आणि आपल्या घरचे मेल्यावर बिड्याचे कट्टे काय काय ठेवावं लागतं ते मला कसं सांगायला येतात? हे काय जगणं आहे? यांच्यापेक्षा दैत्यांनी राक्षस चांगली महाराज. यांना पिंडदान सुद्धा देऊ नये अशा मेलेल्या लोकांना. काय फायदा यांचा?
तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखले. पण त्याच्याकरता काय केलं माहितीये? बरवी हे वेळ सापडली संधी. वेळ आणि संधी दोन शब्द भिन्न भिन्न आहेत. वेळ म्हणजे मनुष्य जन्माला येणं ही वेळ आहे, आणि परमार्थ करण्याकरता अनुकूल बुद्धी होणं ही संधी आहे. आपलं अहोभाग्य आहे महाराज, आपण ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे यांच्या नंतर जन्माला आलो, आणि गव्हाणे बाबांच्या साक्षीने आपण त्यांच्या प्रांगणामध्ये, त्यांच्या या जन्मभूमीमध्ये ही भगवत भक्तीची सुंदर अशा प्रकारची साधना करतोय. आपल्या इतके भाग्यवान आपणच आहोत. म्हणून असंच भाग्य आपलं अहोरात्र राहावं. गव्हाणे बाबांनी आपल्यावर कृपा करावी, आणि त्यांना जसं भगवान पांडुरंगाने दर्शन दिलं आणि गाडगे बाबांसारख्या महासंतांच्या सान्निध्यात ज्यांचं जीवन व्यतीत झालं, तसं आपल्यालाही ज्ञानोबरांनी पदरात घ्यावं, आणि एक दिवस असा यावा शता एका तरी जन्माची शेवटी कृपाळू पोटी येईल दया. भगवान पांडुरंगाला दया यावी, आणि जो अनुभव तुकोबरायांना आला, जो अनुभव ज्ञानोबरायांना आला, जो अनुभव नाथ महाराजांना आला, जो अनुभव गाडगे बाबांना आला, जो अनुभव तनपुरे महाराजांना आला, तो अनुभव गव्हाणे बाबाला आला, तो अनुभव आपल्याला यावा याच्याकरता ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली. बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. येणे पंथे माझे चालेले पाऊले, दर्शन झाले संतापायी. श्री क्षेत्र लहानवाडी या ठिकाणी गव्हाणे बाबांच्या या समाधी चरण सामिप्यात यांच्या जन्मभूमीमध्ये माझं अहोभाग्य ही सेवा अवगाहन करण्याची संधी मिळाली. ज्यांच्यामुळे मिळाली परमपूज्य परमवंदनीय श्री माऊली बाबांच्या माध्यमातून आपल्या भाविकांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला या महापुरुषांच्या या दरबारात येण्याचं सौभाग्य लाभलं. योगायोगाने सगळी आमची थोर हिमालयाच्या उंचीची इथं आध्यात्मिक क्षेत्रातली मंडळी, राजकीय, सामाजिक, आपण सर्व खूप सेवाभावाने या ठिकाणी सेवा करत आहात. खूप अशा प्रकारचं नियोजन, खूप सुंदर बांधकाम. बाबांची समाधी पाहिली, दर्शनी, प्रशस्त पुण्यपुरुष, प्रवासाचा थकवाच निघून गेला. आपण सर्व त्या ठिकाणी जमलात, आणि आम्हाला आनंदाची बाब सांगितली साहेबांनी, पुढच्या वर्षी आपला 97 कार्यक्रम आहे. मग त्या आनंदीचा आनंद आहे.